आज आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम HPV हे वॅक्सिन देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने मोहिमेला सुरुवात झालेली आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि मंत्री महोदय आरोग्य विभागाचे प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आम्ही सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. आज मुख्य मुद्दा असा मांडला मी की हिंसाचार आणि आरोग्य याचा जवळचा संबंध आहे, म्हणून आरोग्याच्या बाबतीतलं एखादं नीट चांगल्या प्रकारचे SOPs आणि महिला धोरण करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने याचा विचार करावा. आज लाडक्या बहिणी 2.25 कोटी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांना जर का आरोग्य आणि विकास सेवांची माहिती अधिक चांगली मिळाली तर त्या समाजाचं नेतृत्व करून अजून महिलांपर्यंत शासनाचे कार्यक्रम पोहोचवू शकतील. राष्ट्रपती मुर्मू जे आहेत द्रौपदी मुर्मू यांना काल ममता बॅनर्जी यांनी सन्मान देताच त्यांची स्वीकृती सुद्धा केली. काय आपण मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक घटना आहे. ममता बॅनर्जी एक सक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांनी खरं तर स्वतः सुरक्षा द्यायला पाहिजे होती, परंतु ममता बॅनर्जींनी या स्वतःच्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी असं मला वाटतं. राजकारण करण्यात आलं असं वाटतं. मी आता माझं म्हणणं मांडलेलं आहे काय जे आहे ते त्याच्याकडे. मॅच आहे, फायनल आहे आज, त्याबाबत काय म्हणाल? ते मॅच मी आपल्या विजयासाठी शुभेच्छा देते. त्याचबरोबर आत्मविश्वासाने, आनंदाने आणि त्याचबरोबर लोकांना उत्साह असला तरी कुठेही त्याच्यामध्ये अचकट विचकटपणा न येता श्रोत्यांनी आणि आपल्या प्रेक्षकांनी पण या मॅचमध्ये आनंद व्यक्त करावा आणि आपण कुठेही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता टीमवर्क आणि चांगला खेळ या माध्यमातून हा सामना जिंकू अशी मला खात्री वाटते. मी तशा त्यांना शुभेच्छा देते. अशी आपण अपेक्षा धरूया. मला असं वाटतं खूप अति ॲम्बिशियस राहण्यापेक्षा आपलं कर्तव्य पूर्ण करून आपला खेळ कसा जिंकायचा याच्यावरती लक्ष केंद्रित करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.